द्रवबिंदू तापमानापर्यंत आपण आलो आठवतो तुम्हाला? यस. द्रवबिंदू तापमान कशा कोणतं तापमान म्हणजे ज्या तापमानाला जी हवा आहे तिच्या त्या तापमानाला लागणाऱ्या बाष्पाने संपृक्त होत असते तेव्हा आपण काय म्हणतो की ती हवा काय आहे, बाष्पाने संपृक्त आहे. ती ज्या तापमानाला संपृक्त झाली त्या तापमानाला काय म्हणले होय, त्या तापमानाला काय म्हणले द्रवबिंदू तापमान. द्रवबिंदू तयार होतात. जास्तीच्या पाण्याचं काय होतं, जास्तीची जी पाण्याची वाफ आहे हवेमध्ये असलेली, हवेमधलं जे बाष्प आहे ते पुन्हा कशात रूपांतर होतं, पाण्यात होतं. ते हवा माध्यमामध्ये आहे म्हणजे ते वायू रूपात आहे, वायू रूपातून पुढे येतं ते द्रव रूपात येतं माध्यम, म्हणून त्या तापमानाला काय म्हणलेलं आहे, द्रवबिंदू तापमान म्हणलेलं आहे. हे बघा बाळा, पेपर मध्ये येतं काय, काही काही गोष्टी फिक्स गोष्टी पेपर मध्ये येतात, बदलणाऱ्या गोष्टी पेपर मध्ये येत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा द्रवबिंदू तापमान म्हणजे तुम्हाला समजलं या ठिकाणी असंपृक्त हवा असते, त्या हवेला आपण काय करतो, संपृक्त करतो. मग त्यासाठी गरजेचं काय असतं, सिम्पली त्याचं तापमान काय करायचं, कमी करायचं. तेव्हा ती हवा काय होत असते, बाष्पानं संपृक्त होते. ज्या तापमानाला हवा संपृक्त झाली त्याला म्हणतात द्रवबिंदू तापमान. याच्या आधी आपण काय काय पाहिलं, याच्या आधी आपण आर्द्रता म्हणजे पाहिलं होतं. काय असतं, काय असते आर्द्रता, ही वाफेमुळे हवेत निर्माण होणारा दमटपणा म्हणजे आर्द्रता. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बाष्पानं संपृक्त असलेल्या हवा म्हणजे काय असतं की पाण्याची वाफ ज्यावेळी कमाल वाफ त्यामध्ये असते हवेमध्ये तेव्हा त्यावेळी म्हणतात की ती हवा कशी बाष्पाना संपृक्त आहे. त्याच्यानंतर असंपृक्त हवा म्हणजे काय असतं की हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या समानपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेला असेल तर ती हवा कशी असते, असंपृक्त असते. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. हे झालं आपलं द्रवबिंदू तापमान. आता इथे आपण आर्द्रतेची व्याख्या पाहिली ना, आर्द्रता दोन प्रकारची. हॅलो, किती प्रकारची, तुम्हाला किती प्रकारची आर्द्रता, दोन. एक आर्द्रता कोणती आर्द्रता आहे बघा, एक आर्द्रता जी आहे निरपेक्ष आर्द्रता आहे. बघा कोणती आर्द्रता आहे, यस. आणि एक सापेक्ष आर्द्रता आहे. जनरली आर्द्रता म्हणजे काय सांगितलेलं आहे की आर्द्रता म्हणजे काय असतं आर्द्रता म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा. आपल्याला माहिती आहे दिवसभर सूर्यप्रकाश असतो, सूर्यप्रकाशामुळे त्या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं. ते बाष्प कुठं जातं, वातावरणात फिरत राहतं. वातावरणामध्ये हवा ती काय करते, शोषून घेते. हवेला शोषून घेतलं मग ही जी आर्द्रता आहे ती फक्त सिंपली आर्द्रता झाली. पण आर्द्रता दोन प्रकारची. एक आर्द्रता कोणती आहे, निरपेक्ष आर्द्रता. आणि या निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या माध्यमातून काय केलं जातं, पाण्याच्या वाफेचं प्रमाण मोजलं जातं की पाण्यात वाफ किती आहे. त्यासाठी कोणती आर्द्रता वापरली जाते, निरपेक्ष आर्द्रता. मग निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला काय म्हणायचं, निरपेक्ष आर्द्रता. समजा 1 किलो पाणी आहे, 1 किलो पाणी आहे, मग त्याच्यात किती वाफ आहे तर त्याचं आकारमान घेतलं जातं, वाफेचं आकारमान. बरोबर, लांब किती आहे, रुंद किती आहे, उंच किती आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणून मीटरचा घन घेतला, त्याचे एकक किलोग्रॅम पर मीटर क्यूब. दोन गोष्टी घेतल्या बा. काय काय घेतलं, एकक आकारमान घेतलं आणि त्याच्यातलं वस्तुमान घेतलं. वस्तुमान कशाचं आहे, वस्तुमान हे वाफे पाण्याच्या वाफेचे आणि आकारमान कशाचं आहे, हवेचं आहे. जसं की समजा हा हॉल आहे, ह्या हॉलमध्ये आपण काहीतरी भरलं तर हा हॉल झाला हवा आणि आपण याच्यात जे भरलं ते झालं पाण्याची वाफ. याच्यामध्ये आपण काही गोडाऊन समजा आहे, गोडाऊन मध्ये आपण माल भरून ठेवतो, माल म्हणजे पाण्याची वाफ झाली. आणि गोडाऊन किती कॅपॅसिटीचा आहे, गोडाऊन झाला तर त्याचा आकारमान. ठीक आहे. एखाद्या रूम मध्ये किती साहित्य ठेवलं तसं हवेमध्ये बाष्प बसतं. बाष्प बसतं म्हणजे कशाची वाफ असते, पाण्याची वाफ. या दोघांच्या प्रमाणात आपण ठरवतो निरपेक्ष आर्द्रता. हॅलो, कोणती आर्द्रता, हवेमध्ये एकक हवेमध्ये पाण्याची वाफ किती आहे, एकक आकारमानाच्या हवेमध्ये पाण्याची वाफ किती आहे त्याला म्हणतात निरपेक्ष आर्द्रता. त्याचे एकक आहे किलोग्राम प्रति मीटरचा घन. आता सापेक्ष आर्द्रता काय आहे, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय,
की सध्या त्याच्यामध्ये पाण्याची वाफ किती आहे, आणि दुसरं त्याला जर आपल्याला संपृक्त करायचं, त्याला काय करायचं, संपृक्त करायचं. संपृक्त करायचं म्हणजे काय, बाष्पानं कोड करून टाकायचं. समजा आता हॉल आहे आपला हॉल, या हॉलमध्ये आपली बसण्याची क्षमता किती आहे, सध्या 15 बेंचेस आहे. एका बेंचवर 3 मुलं बसले, 15 तरी 45 मुलं बसतात, बरोबर. पण 45 मुलं नाही आली, आता सध्या किती जण आले, 5 5 10 3 13 जण आले. मग आता जर समजा 13 जण आहे सध्या, मग आता हॉलची पूर्ण बेंचेस भरायची, तर अजून किती मुलं पाहिजे, 45 मधून 13 गेले, किती राहिले, किती राहिले, 23. म्हणजे अजून 23 मुलं पाहिजे. तर हे 12 मुलं म्हणजे पाण्याची वाफ किती आहे सध्या, आणि दुसरं पूर्ण करण्यासाठी, संपृक्त करण्यासाठी आणखी किती लागते, 23. या दोघांचं गुणोत्तर म्हणजे असतं सापेक्ष आर्द्रता. काय त्याची व्याख्या, हवेच्या आगमनात व तापमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान, याच्या गुणोत्तराला काय म्हणतात, सापेक्ष आर्द्रता म्हणतात. सध्या त्या हवेमध्ये किती बाष्प आहे आणि त्याला संपृक्त करण्यासाठी आणखी किती बाष्प लागतं. सध्या पाण्याची वाफ किती आहे आणि ती हवा आता असंपृक्त आहे, तिला काय करायचं, संपृक्त करायचं. संपृक्त करण्यासाठी बाष्प किती लागेल, तर त्या दोघांची बेरीज म्हणजे दोघांचं गुणोत्तर म्हणजे काय असतं, सापेक्ष आर्द्रता. वरती आपण 2 बिंदू तापमान केलं, तिथं हवेला संपृक्त करण्यासाठी काय केलं आपण, त्याचं तापमान कमी केलं. काय केलं, तापमान असं आहे का, की समजा त्याच्यामध्ये 1 ग्लास आहे, त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी आहे, आज वरून पाणी टाकलं, ग्लास कापून टाकलं, मग म्हटलं ग्लास भरलेला आहे. काय केलं कळालं का, ग्लास भरलेलं पाणी आहे, ग्लास भरलेलं नाहीये, तो अर्धाचे असंपृक्त आहे ना तो, त्याला ग्लास आपल्याला भरायचं. ग्लास कसा भरायचा, कापून वरून पाणी नाही होतं, ग्लासची हाईट कमी करायची. तसं आता पार्लेची बिस्किट वाल्याने केलं बा, बिस्किटचा पुडा 5 रुपयाला. तुम्हाला सांगू का, आजच्या वेळेस बिस्किटचा पुडा हा 4 रुपयाला होता, आणि 4 रुपयाच्या बिस्किटच्या पुड्यामध्ये 16 बिस्किट यायचे. आता जे पतंजलीच्या 10 रुपयाच्या बिस्किट मध्ये येतात, मला वाटतं त्याच्यात बी 16 नाही काय, तर 10-11 पैकी जे काय असेल ते, तर त्याच्यामध्ये त्यांनी पुढ्याच्या किंमत बदलली का नाही, किंमत 5 रुपयालाच. पण बिस्किट पतंजली आधी यायचं ना, तर 5 रुपयात एवढा पतंजली यायचा, आता डायरेक्ट एवढा झाला. मला 4-5 बिस्किट आहेत त्याच्यामध्ये, 5 बिस्किट 5 रुपयात 5 काय ना. ठीक आहे, तर हे झालं आपलं. आता याच्यासाठी आपण तिथं सूत्र केलं सापेक्ष आर्द्रतेचं. काय सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र, की दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान आणि दिलेल्या आकारमानात सध्या किती बाष्प आहे आणि आणखी बाष्प किती लागतं, या दोघांचं गुणोत्तर गुणिले 100, हे असं तुमची शेकडा सापेक्ष आर्द्रता. टक्केवारी कशी काढत असते, की लागतं किती आणि आहे किती, या दोघांचं गुणोत्तर. ठीक आहे, ते झालं, त्याला गुणोत्तर 100. लक्षात ठेवा, याच्यावर एक मार्गाचा प्रश्न असतो की बिंदू तापमानाला सापेक्ष आर्द्रता 100% असते, कारण की हवा संपृक्त असते ती हवा, त्याच्यामुळे त्याचं तापमान, त्या तापमानाला एक मार्गाचा प्रश्न हा तयार होऊ शकतो. बिंदू तापमानाला सापेक्ष आर्द्रता 90% असते, किंवा सापेक्ष आर्द्रता 100% असते, तेव्हा तापमान कोणतं तापमान म्हणतात, लवबिंदू तापमान. प्रश्न वाक्य त्याचा प्रश्न तयार करता आले पाहिजे. सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा कशी असते, दमट असते. एक मार्ग हा प्रश्न असतो बरं का. 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असणार, कारण त्याच्यात बाष्प आहे. बाष्प असल्यावर ती कोरडी नाही का, पाण्याची वाफ हवेत असल्यावर ती कोरडी नाही, कॉमन सेन्सची गोष्ट आहे की नाही. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तेव्हा हवा कशी असते, कोरडी असते, कोरडी. बाष्पच नाही, बाष्पाचं प्रमाणच कमी, 60% पेक्षा कमी हवा कोरडी, 60% पेक्षा जास्त तर दमट. होतं काय असतं, हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाहिलं असेल तुम्ही, आकाशातून जीवन उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला आपण दिसतो. त्या ठिकाणी काय होतं, तापमान कमी आहे. तापमान कमी असल्यामुळं
ही जी हवा आहे ती बाष्पानं काय होते भरून जाते आणि आपल्याला पांढरा पट्टा दिसतो. संगणक होतो हवेचं त्या ठिकाणी तापमान कमी असल्यामुळं. ठीक आहे. विमान उडत असताना इंजिन मधून बघणाऱ्या वाफेचं संगणक होऊन ढग तयार होत असतात. जर सभोवताच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रता असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो. आजूबाजूचं तापमान कमी आहे ती त्या ठिकाणी त्याची सापेक्ष आर्द्रता काय आहे कशी आहे जास्त आहे म्हणजे बाष्प प्रमाण जास्त आहे तिथं है की नाही आणि म्हणून तो पांढरा पट्टा लांब लांब दिसतो. उन्हाळ्या दिवसात नाही दिसत. उन्हाळ्या दिवसात तापमान जास्त असतं म्हणजे ती सापेक्ष आर्द्रता कमी असते. सापेक्ष आर्द्रता कमी आहे म्हणून तो पट्टा लांब तयार होत नाही. ते सांगितलं जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पट्टा कधीच तयार होत नाही किंवा कधी होतो कधी तयार होत नाही. हे थंड पाण्याची बाटली काढली तुम्ही पाहिलं असाल त्याच्या बाहेरच्या बाजूला नंतर पाण्याची थेंब जमा होतात. ते कशामुळे होतं आजूबाजूच्या वातावरणामध्ये जी हवा आहे त्या हवेकडून काय केलं जातं तापमान तिचं कमी होतं. ती हवा बाष्पानं संपृक्त होते तिचेच थेंब पुढे येतात बाजूला दिसतात. म्हणजे ते पाणी कुठं झालेलं असतं आजूबाजूच्या हवेतलं बाष्पाचं ते प्रमाण असतं. ठीक आहे. हिवाळ्याच्या पहाटेच्या वेळी गवताच्या पाण्याचे निरीक्षण करा. गाडीच्या काचाचं निरीक्षण करा. आपली गावाकडची भाषा आहे वदाड की नाही ओलावा असतो. हे सगळं काही कशाचे परिणाम येतो विद्युत तापमानाचे सापेक्ष आर्द्रतेचे हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणे. ठीक आहे.